तुम्ही पण विचार करताय का, जो मी सुद्धा करते? लहान मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या आणि कुठेतरी छान फिरायला जायचंय, बीचवर जावंसं वाटतंय, छान असं रेडी होऊन जावंसं वाटतंय किंवा फ्रेंड सोबत गेट टुगेदर करायचंय किंवा एखादी पार्टी असेल तिथे छान रेडी होऊन जायचं असेल, पण तो मेकअप निदान थोडा वेळ तरी राहावा, म्हणजेच किमान 8 तास तरी. सो आपण असा मेकअप आज बघणार आहोत की तो निदान 8 तास तरी टिकेल. सो व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रुचिरा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी मी माझे सर्व केस वरती बांधणार आहे, कारण केस जर सतत पुढे येत राहिले तर अर्थातच मेकअपला डिस्टर्ब होणार आहे. आणि मी मुद्दामच मेकअप पूर्ण झाल्यावरती माझा ऑडिओ रेकॉर्ड केला आहे. त्याचं कारण असं की मेकअप करताना जर आपण सतत बोलत राहिलो तर चेहऱ्यावर लाईन्स पडतात. मी माझा चेहरा स्वच्छ धुवून आली आहे आणि मी आता लावत आहे टोनर. उन्हाळ्यात चेहऱ्यावरचा तेलकटपणा जास्त असतो, त्यामुळे पोर सुद्धा मोठे होतात. म्हणूनच मी आधी टोनर लावते आणि हे लावून आपण काही सेकंड थांबूयात. तोपर्यंत टोनर मॉइश्चरायझर लावण्यासाठी स्किनला तयार करते. मी वापरत आहे लनेटचे मॉइश्चरायझर. ही एक कोरियन स्किन केअर ब्रँड असून नायकावर सहज तुम्हाला मिळून जाईल आणि खूप छान पद्धतीने हायड्रेट ठेवते स्किनला. खास करून सेन्सिटिव्ह स्किनसाठी तर खरंच खूप छान आहे. हे मॉइश्चरायझर हातावर घेऊन लावताना तुम्हाला जाणवेल की हे खूपच हलकं आहे, अतिशय सॉफ्ट आहे. आणि या मॉइश्चरायझरची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे अजिबात चिकट नाही. हे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, पण याचा रिझल्ट पाहून तुम्ही या मॉइश्चरायझरच्या प्रेमात नक्कीच पडताल. मॉइश्चरायझर नंतर मी घेतला आहे रिकॉर्डचं प्रायमर आणि हे प्रायमर खास करून ऑइली स्किनसाठी खूप बेस्ट आहे. उन्हाळ्यात आपली स्किन खूप ऑइली होते, त्यामुळे रिकॉर्डचं प्रायमर खूप छान आहे. एकदा का हे प्रायमर मी माझ्या चेहऱ्यावर लावलं तर माझ्या चेहऱ्यावरील बारीक रेखा आणि खडबडीतपणा बऱ्यापैकी हाईड होणार आहे. थोडंसं ट्रान्सपरंट आहे आणि चेहरा मऊ करून मेकअप सुद्धा जास्त वेळ टिकवायचं काम हे प्रायमर करतं. खूप छान आहे रिकॉर्डचं प्रायमर. तुम्ही नक्कीच एकदा यूज करून बघा. यामुळे तुमचा मेकअप नक्कीच लॉंग लास्टिंग टिकणार आहे. आता आहे प्रायमर नंतरची सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे स्किन करेक्टर. आणि यासाठी मी वापरत आहे क्रायलॉनच्या डर्माचे कलर करेक्टर. आता तुमच्या सगळ्यांनाच लक्षात येणार आहे की मेकअप केल्यानंतर सगळे डाग हे कुठे गायब होऊन जातात, तर हे या स्टेपवरून तुम्हाला समजणार आहे. जिथे जिथे तुम्हाला डार्क स्पॉट्स आहेत, पिगमेंटेशन आहे, डार्क सर्कल्स आहेत, तिथे तिथे हे ऑरेंज कलरचं करेक्टर तुम्ही लावा. सगळीकडे जे काळवंडलेला भाग आहे तो सगळा या करेक्टरनी कव्हर करून टाका. हे जे क्रायलॉन डर्माचं प्रोडक्ट आहे हे खूप लॉंग लास्टिंग टिकून राहतात आणि हे प्रोडक्ट डर्माचे खास करून उन्हाळ्यात वापरले जातात, कारण हे ऑइली स्किनवर खूप छान पद्धतीने काम करतात आणि याचा इफेक्ट जो आहे तो साधारणपणे 8 ते 10 तास टिकून राहतो. आणि जिथे जिथे तुम्ही ऑरेंज कलरचं करेक्टर लावलंय तिथे तिथे तुम्ही तुमच्या स्किन टोनपेक्षा डार्क स्किन टोनचं एक कन्सिलर यूज करा, जे की क्रायलॉनचं सुप्राचं कन्सिलर मी घेतलं आहे 24 नंबरचं, जे माझ्या स्किन टोनपेक्षा नक्कीच डार्क आहे. जिथे जिथे ऑरेंज कलर आहे तो सगळा ऑरेंज कलर या कन्सिलरने तुम्ही हाईड करून टाका, म्हणजे आपला जो स्किन टोन आहे तो इवन होऊन जाईल. कुठेही ऑरेंज कलर दिसायला नाही पाहिजे, त्यामुळे डागही लपल्या जातील आणि ऑरेंज शेड सुद्धा दिसणार नाही. ही स्टेप सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, त्यामुळे ही सुद्धा सगळ्यांनी फॉलो करा. आपल्या स्किन टोनपेक्षा एक स्किन टोन डार्क असलेलं कन्सिलर कलर करेक्टरवर नक्कीच लावायचं आहे. अशा प्रकारे मी माझ्या चेहऱ्यावरचे सर्व डार्क स्पॉट्स, डार्क सर्कल सगळं काही कव्हर केलेलं आहे. आणि या स्टेप नंतरची माझी सगळ्यात आवडती स्टेप म्हणजे फाउंडेशन. आणि या मेकअपसाठी मी वापरत आहे फॉरएव्हर 52 प्रोचे फाउंडेशन, जे की एक प्रोफेशनल दर्जाचं लिक्विड फाउंडेशन आहे. आधी हे फाउंडेशन तुम्ही तुमच्या हातावर किंवा एखाद्या प्लेटवर घ्या आणि एका छोट्या ब्रशने तुम्ही आपल्या चेहऱ्यावरच्या एकेका पोर्शनला आधी स्पॉट देऊन नंतर ब्लेंडिंग करा. हे फाउंडेशन लवकर ड्राय होतं, म्हणून संपूर्ण चेहऱ्याला स्पॉट देऊन नंतर ब्लेंडिंग करण्यापेक्षा एक एक पोर्शन घेऊन जर तुम्ही ब्लेंडिंग केलं तर ब्लेंडिंग हे खूप छान होईल. जर तुम्ही सगळीकडे आधीच स्पॉट देऊन जर ब्लेंडिंग करत बसला तर पूर्णपणे
ब्लेंडिंग होणार नाही, काही ठिकाणी स्पॉट तसेच राहतील कारण हे लवकर ड्राय होतं. हे एक प्रोफेशनल फाउंडेशन असल्यामुळे तुम्हाला जो लॉंग लास्टिंग मेकअपचा रिझल्ट हवा आहे तो रिझल्ट 100% हे फाउंडेशन तुम्हाला देणार आहे. मॅट फिनिश फाउंडेशन आहे आणि संपूर्ण दिवसभर टिकतं. तुम्ही ट्राय करून बघा. हे फाउंडेशन लावल्यावर म्हणजेच तुमचा मेकअप पूर्णपणे झाल्यावर काही वेळाने तुम्ही तुमची स्किन तुमच्या हाताने घासून बघा. अजिबात मेकअपला काहीही होणार नाही. मी एक मेकअप आर्टिस्ट असून हे फाउंडेशन प्रत्येक मेकअप आर्टिस्टकडे असतं. तुम्ही माझा आफ्टर व्हिडिओ बघा, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की बिफोर व्हिडिओ आणि आफ्टर व्हिडिओ पाहिल्यावर काय रिझल्ट मिळाला आहे. हे फाउंडेशन लावताना संपूर्ण चेहरा कव्हर करायचा आहे. त्यासोबत डोळ्याखालचा भाग, आपले कान आणि गळा सगळीकडे समान क्वांटिटीने हे फाउंडेशन लावायचं आहे. ब्लेंडिंग करताना घासून ब्लेंडिंग न करता हलक्या हाताने ब्लेंडिंग करायचं आहे. या फाउंडेशनची किंमत साधारण 1600 ते 2000 पर्यंत आहे. हे तुम्हाला नायकावरती सहज मिळून जाईल. किंवा तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला शॉपचे नाव हवे असेल तर ते सुद्धा मी सांगेल. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक स्किन टोनला कोणत्या नंबरचं फाउंडेशन लागणार आहे त्याचे नंबर्स मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की पहा. या फाउंडेशनच्या जागी जर तुम्हाला अफोर्डेबल प्राइसमध्ये दुसरं फाउंडेशन हवं असेल तर तुम्ही मेबेलिन फिटमीचे फाउंडेशन सुद्धा वापरू शकता. ते सुद्धा खूप छान रिझल्ट देतात. अशा प्रकारे माझं सगळीकडे फाउंडेशन लावून झालेलं आहे. आताची जी नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे कॉन्टरिंग. त्यासाठी मी एल्फचं कॉन्टरिंगचं किट घेतलेलं आहे. कॉन्टरिंग जॉ लाईन पासून ते इयर पर्यंत करायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं की तुमचा चेहऱ्याचा भाग जास्त मोठा आहे तिथे तुम्ही कॉन्टरिंग करू शकता. त्यामुळे काय होतं की आपला चेहरा एकतर बारीक दिसतो आणि आपले फीचर्स हे आणखीन उठून दिसतात. एक शार्पनेस मिळतो आपल्या चेहऱ्याला. जर तुमचा चेहरा जास्त ब्रॉड असेल तर कॉन्टरिंगचा नक्कीच वापर करा. साध्या फंक्शनसाठी जर तुम्ही ही स्टेप स्किप करून टाकली तरी चालेल, परंतु अगदी हलक्या पद्धतीने तुम्ही कॉन्टरिंग करायला काही हरकत नाही. आपल्या चीकबोनच्या खाली जर तुम्हाला जास्त मोठा भाग वाटत असेल, असं वाटत असेल की तुमचे चीक जास्त मोठे आहेत तर तुम्ही तिथे सुद्धा चीकबोनच्या खाली कॉन्टरिंग करू शकता. तुमच्या नोजच्या बाजूला तुम्ही कॉन्टरिंग करू शकता. जर तुमचं फोरहेड माझ्यासारखंच मोठं असेल तर तुम्ही फोरहेडला सुद्धा वरच्या भागाला कॉन्टरिंग करू शकता. कॉन्टरिंगमुळे काय होतं की जिथे जिथे आपण ते क्रीम लावतो, कॉन्टरिंग करतो, तो भाग आपला दबला जातो. त्यामुळे आपला चेहरा बारीक दिसतो. नुसतंच कॉन्टरिंगचा ब्रश फिरून काही उपयोग नाही. त्यासाठी ब्लेंडिंग सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने जर तुम्ही ब्लेंडिंग केलं तर नॅचरल लुक येतो. तुम्ही जागेवरतीच ब्लेंडिंग करायचं आहे. सगळीकडे असं ब्लेंडर फिरवायचं नाही. जिथे आपण कॉन्टरिंग केलंय तिथेच जागेवरती ब्लेंडिंग करायचं आहे. फक्त कुठेही कॉन्टरिंगची लाईन दिसता कामा नये अशा पद्धतीने हे ब्लेंडिंग करायचं आहे. त्यामुळे नॅचरल लुक येतो. आपलं नाक सुद्धा सडपातळ दिसतं, चेहरा सुद्धा बारीक दिसतो, फोरहेड सुद्धा बारीक दिसते. माझं कॉन्टरिंग झालं आहे. कॉन्टरिंग नंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे कन्सिलर. मी फॉरेवर 52चे कन्सिलर घेतले आहे. हे कन्सिलर आपण डोळ्यांच्या खाली, नाकाच्या पॉइंटला, फोरहेडला, आपल्या हनुवटीला लावायचे आहे. तुम्ही जो HD मेकअप म्हणता ना तो कॉन्टरिंग आणि कन्सिलर या 2 स्टेपमुळेच होतो. कन्सिलर सुद्धा तुमच्या स्किन टोन वाईज घ्यायचे आहे. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने कॉन्टरिंग ब्लेंड केलं आहे त्याच पद्धतीने कन्सिलरला सुद्धा ब्लेंड करायचं आहे. म्हणजेच काय की जिथे जिथे आपण कन्सिलर लावलं आहे तितकाच पोर्शन आपण जागेवरच ब्लेंड करायचं आहे. यामुळे काय होतं की आपले फीचर्स हे जास्त उठून दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या स्किन टोनपेक्षा 1 टोन फेअर कन्सिलर घेतलं तर आपले फीचर्स आणखीन जास्त हायलाईट होतात. अशा प्रकारे कन्सिलर लावून झालेलं आहे.
आता मेकअपचा बेस हा लॉक करण्यासाठी आपण ट्रान्सलुसंट पावडरचा वापर करणार आहोत। माझ्याकडे एक रायलॉन आणि फॉरेवर 52च्या अशा 2 ट्रान्सलुसंट पावडर आहे। ट्रान्सलुसंट पावडर ही अतिशय हलक्या हाताने लावायची आहे। आपल्या डोळ्याखालचा भाग, मानेवरचा भाग सगळं काही कव्हर करायचं आहे। ही पावडर लावून झाल्यावर माझा बेस हा पूर्णपणे तयार झालेला आहे। बेस झाल्यानंतर मी सगळ्यात पहिली आता लिपस्टिक लावणार आहे। ती मी सगळ्यात लास्ट स्टेपला करत असते, परंतु आता सध्या मी व्हिडिओ करत आहे आणि बेस झाल्यामुळे माझा चेहरा तुम्हाला कदाचित वाईट दिसू शकतो, म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा लिपस्टिक लावणार आहे। ही मॅट फिनिश लिपस्टिक आहे कॉफी ब्राऊन कलरची। तुम्ही तुमच्या कुठल्याही आवडीच्या ब्रँडची लिपस्टिक लावू शकता। लिपस्टिक नंतर मी घेत आहे आयशॅडो करायला। माझ्याकडे मिररचं आयशॅडो किट आहे, त्यामध्ये मी ब्राऊन कलरचा शेड चूज केला जो की खूप नॅचरल लुक देतो आणि मला अगदी नॅचरल लुक हवा असल्यामुळे मी सिंगल लेअर मध्येच आयशॅडो लावला आहे। असा सेम आयशॅडो आपण अगदी हळूवारपणे दुसऱ्या डोळ्यालाही लावून घेऊयात। त्यानंतर मी लावत आहे ब्लॅक कलरचा मस्करा। मस्करा लावताना थोडी डोळ्यांची काळजी घ्यायला हवी, कारण बऱ्याचदा असं होतं की ती मस्कराची जी स्टिक असते, ब्रश असतो, तो चुकून डोळ्यात जाऊ शकतो। त्यामुळे दोन्ही डोळ्यांना मस्करा लावताना आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे। मी आयलायनर स्किप केलं आहे, कारण मला थोडंसं काजळ हेवी हवं होतं आणि नॅचरल लुकही हवा होता, त्यामुळे दोन्हींपैकी एक सिलेक्ट करायचा म्हणून मी काजळ सिलेक्ट केलं आणि आयलायनर स्किप केला आहे। तुम्हाला जर आयलायनर हवं असेल तर तुम्ही लावू शकता। आता मी आयब्रोज डिफाईन करणार आहे। त्याआधी आपण आपल्या आयब्रोजला ब्रशने प्रॉपर शेप देऊन घ्यायचा आहे। नंतर आपण आपल्या आयब्रोजच्या जे हेअर्स असतात त्याच्या कलर वाईज शेड सिलेक्ट करून आयब्रोज डिफाईन करून घ्यायची आहे। आयब्रोज डिफाईन करताना अगदी नॅचरल लुक येण्यासाठी हळूवारपणे लावायची आहे, कुठेही शेडचा पॅच दिसायला नको। तुम्ही बघू शकता दोन्ही डोळ्यांमध्ये एक आयब्रोज मी डिफाईन केली आहे की लगेच आपल्या चेहऱ्याचा लुक सुद्धा चेंज होतो। अशीच दुसरी आयब्रोज सुद्धा आपण डिफाईन करून घेऊयात। आयब्रोज डिफायनिंग नंतर मी घेत आहे ब्लश, जे की माझ्या खूप आवडीची स्टेप आहे। ब्लश ज्यावेळी आपण ब्लश साठी एखादा शेड ब्रशवर घेतो तर तो डायरेक्ट चेहऱ्यावर न लावता आधी आपल्या हाताला झटकून घ्यायचा आहे, नंतर तो आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचा। ब्लश लावताना आपली जी आयब्रोजची लाईन असते, म्हणजे जो मिडल पॉइंट असतो, तिथपासून खालीपर्यंत ते कानापर्यंत अशा डायरेक्शनने आपण ब्लश करायचा आहे। तुम्ही नोजच्या पॉइंटवर आणि हनुवटीवर सुद्धा ब्लश करू शकता अगदी लाईटली। अशा प्रकारे ब्लश नंतर मी घेत आहे माझी जी आवडती स्टेप आहे। मी तुम्हाला सांगितलं की लायनर स्किप करून मला थोडंसं काजळ हेवी हवं आहे, पण ते मला ब्लॅक कलरचं नकोय। मी आधी ब्लॅक कलरचं काजळ लावून घेते आणि त्याच्या खाली जो की माझा ड्रेस आहे त्याला थोडासा सूट होईल अशा कलरचा शेड मी घेणार आहे आयशॅडो मध्ये, म्हणजेच ब्ल्यू कलर, आणि त्याने थोडंसं लाईटली असं स्मच करत पूर्ण डोळ्यांच्या खाली, म्हणजेच काजळ लावला आहे त्याच्या खाली मी हा कलर लावणार आहे, ज्यामुळे माझे डोळे थोडेसं स्मोकी लुकही येतो आणि ब्रॉडही दिसतील। अशा प्रकारे आपण दोन्ही डोळ्यांना अशा प्रकारे स्मच करत माझ्या ड्रेसच्या कलरच्या शेडनुसार मी काजळ कंप्लीट केलेलं आहे। आता मी लावणार आहे हायलायटर। मला काही फारसा हायलायटर नको आहे, अगदी थोडंसं नावाला मी हायलायटर लावणार आहे। हायलायटर हे आपण जिथे ब्लश करतो त्याच्या वरच्या बाजूला, आपल्या फोरहेडला आणि नोजच्या पॉइंटला आणि हनुवटीला अशा ठिकाणी हायलायटर लावायचं आहे। अगदी हलक्या हाताने ब्रश पकडून हायलायटर लावायचं आहे। त्यानंतर मी माझ्या बोटाच्या टोकावर थोडंसं हायलायटर घेऊन जिथे आपण आयशॅडो आपला संपतो आणि आयब्रोजच्या खालची लाईन असं कॉर्नरला थोडासा हायलायटर लावायचा, जेणेकरून आपली आयब्रोज सुद्धा उठून दिसते आणि आयशॅडो सुद्धा उठून दिसतो। अशा प्रकारे मेकअप कंप्लीट झाला आहे आणि मेकअप फिक्सिंग स्प्रे ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप जी मी सगळ्यात लास्ट करत आहे, ज्यामुळे माझा मेकअप हा लॉंग लास्टिंग टिकणार आहे आणि मेकअपला एक थोडीशी शाईन सुद्धा येणार आहे। PACचा मेकअप फिक्सिंग स्प्रे आहे हा।
तुम्ही बघू शकता माझा मेकअप कंप्लीट झालाय आणि थोडंसं माझा चेहरा ग्लॉसी दिसतोय, माझे फीचर सुद्धा उठून दिसत आहेत.